छावा सिनेमाचा दिग्दर्शक उतेकर, तो विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अमोल कोल्हे या सगळ्यांनी मिळून सावरकरांचा निषेध करायला पाहिजे, हे संभाजी महाराजांबद्दल असं घाणेरडं बोलल्याबद्दल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्या सरकारने एक नवीनच योजना काढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा वाटेल तसा अपमान करा, त्यांना वाटेल ते घाणघाण बोला, नीच बोला, बाईलवेडा बोला, दारू पिदडा बोला, काय काय बोलायचं ते बोला आणि सरकारकडून पुरस्कार मिळवा, सरकारकडून वाहवा मिळवा, सरकारकडून सिक्युरिटी मिळवा, अशी एक नवीन योजना आलेली आहे. तुम्हाला विश्वास नाही बसत? हे बघा, संभाजी महाराज यांच्या नावाने दिला जाणारा काय संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत हा पुरस्कार विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या कोणत्या तरी एका गीताला आजच जाहीर झालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सावरकर आणि संभाजी महाराज यांचा अपमानाचा काय संबंध आहे? अहो, त्याचा खूप मोठा संबंध आहे. तुम्हाला माहित नसेल आणि या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या गेल्या होत्या, त्या कुणालाही कळणार नाही याची काय म्हणूया खबरदारी घेतली होती. त्या गोष्टी आता तुमच्या आमच्यासारखे सगळे बहुजन शिकायला लागलेले आहेत, त्यामुळे बाहेर येत आहे. तर ह्या सावरकर नावाच्या मनुष्याने आपल्या शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा यथेच्छ अपमान केलेला आहे. तो कसा आहे पुराव्यानिशी मी तुम्हाला सांगणार आहे. आता हे बघा, सावरकरचं हे एक पुस्तक आहे, काय हिंदू पदपातशाह नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामधला 4 नंबरचा एक चॅप्टर आहे, हुतात्मा छत्रपती अशा नावाचा एक चॅप्टर आहे. ह्या चॅप्टर मध्ये हा सावरकर नावाचा मनुष्य काय म्हणतोय संभाजी महाराजांबद्दल, बरं का, मी तुम्हाला सांगते. तो म्हणतोय की संभाजी प्रमाणे शूर पण नाकर्ता पुत्र आल्याने, संभाजी सारखा शूर आणि नाकर्ता, तुम्हाला म्हणायचं काय आहे? आता काही मूर्ख लोक म्हणतील की अहो शूर म्हणलेले आहे. अरे बाबा हो, तुला जर एखाद्याने म्हटलं की तू शूर आहे पण नाकर्ताय, शंड आहेस आणि तुला दारूचा आणि बायकांचा नाद आहे असं म्हटलं, तर तुम्हाला असं वाटेल का ह्या माणसाने मला शूर म्हटलं, वा वा, खुश होणार तुम्ही? काय म्हणणार तुम्ही? आज छावा सिनेमामुळे तुमच्या आमच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचल्या. स्वराज्य रक्षक संभाजी या सिरियलमुळे तुमच्या आमच्यापर्यंत संभाजी महाराजांचं शौर्य पोहोचलं, त्यांची विद्वत्ता पोहोचली, त्यांचा अभ्यास पोहोचला. आज आपल्याला माहितीये की संभाजी महाराजांसारखा राजपुत्र महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये झाला नसेल, इतका भयंकर धाडसाचा आणि शूरवीर होता. ह्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय म्हणताय सावरकर? नाकर्ता पुत्र शिवाजींचा. बरं, हे सांगताना ते म्हणतात की हा औरंगजेबाचा तर्क होता पण तो बरोबर होता, म्हणजे हे औरंगजेब जो बोलतोय तो बरोबर आहे. पुढे सावरकर स्वतःच हे सांगतात की काय, की राष्ट्राची धुरा धारण करण्यास अगदी अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्यांचे पुढारी पण गेले. म्हणजे शिवाजी महाराजांचा शेवट झाल्याच्या नंतर एका अयोग्य अशा माणसाच्या हातात मराठ्याचं पुढारी पण गेलं. अयोग्य कोण? संभाजी अयोग्य होते असं म्हणायचं ह्या माणसाला. आणि पुढे काय म्हणतायत की संभाजी महाराजांचा रागीट स्वभाव, हे पॉज करून तुम्ही लागल्यास बघा, रागीट स्वभाव नि मदिरा आणि मदिराक्षी ह्यांच्याविषयी अत्यंत आसक्ती या दुर्गुणांची भर पडली असं याला म्हणायचंय. आता इतका संभाजी महाराजांचा वाईट शब्दामध्ये पाण उतारा केला, अपमान केला, अशा माणसाला हे सरकार पुरस्कार देत आहे आणि टाळ्या वाजवत आहेत सगळे, वा 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 वा. आज त्यांचा स्मृती दिवस आहे. खर तर छावा सिनेमाचा दिग्दर्शक उतेकर, तो विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अमोल कोल्हे या सगळ्यांनी मिळून सावरकरांचा निषेध करायला पाहिजे, हे संभाजी महाराजांबद्दल असं घाणेरडं बोलल्याबद्दल. बरं, ते इथंच थांबत नाही, तर ते पुढेही शिवाजी महाराजांचाही अपमान करतात. शिवाजी महाराजांचा जो चांगुलपण आहे त्याच्याबद्दल त्यांनी असं म्हणलेलं आहे की हे जे सद्गुण आहे ही विकृती आहे. आता हेही तसंच की मी जर तुम्हाला म्हणलं की अरे तू सद्गुणी आहेस पण विकृत आहेस, तुम्हाला असं वाटेल तारीफ केली, तर हा माणूस असं वाटतं की हा मुद्दामून तुम्हाला लक्षात येऊ नये की मी तारीफ करतोय की चुका काढतोय. सद्गुण विकृती आहे. शिवाजी महाराजांना विकृती, ह्या महाराजांच्या जगामध्ये तारीफ करत होते. शत्रू सैन्यामधला काफी खान जो शिवाजी महाराजांचा अत्यंत द्वेष करायचा, पण त्यांनी पण आपल्या ह्याच्यात लिहून ठेवलंय की म्हणजे काय, हरवायलाच पाहिजे शिवाजीला, पण शिवाजी महाराज म्हणजे ते शिवाजीच म्हणायचे.
तर म्हणायची की त्यांनी आपल्या सैन्याला असे आदेश दिलेला आहे, परस्त्रीला त्रास देऊ नका असं लिहिलेलं आहे, मस्जिदींना त्रास देऊ नका असं लिहिलेलं आहे. काफी खान तारीफ करतोय. आणि हे ह्यांना आपले म्हणायचं की काय म्हणायचं मला सांग. छावा सिनेमा पाहिल्याच्या नंतर ढसाढसा रडणारे, नाटकं करणारे, गारद बिरद म्हणणारे आज कुठल्या बिळामध्ये लपून बसले? आज त्यांनी उघडपणे सांगावं की आम्ही निषेध करतो या पुस्तकाचा, निषेध करतो सावरकरांचा. उघडपणे हे पुस्तक जाळून टाकावं त्यांनी, जर खरोखर ते सावरकर भक्त शिवभक्त असतील, शंभू भक्त असतील तर. पण तसं दिसत नाही. पुढे अजून काही लोकांनी अपमान केलेला आहे तेही मला तुम्हाला सांगायचंय. हा राम गणेश गडकरी, मी मराठी लिटरेचरचा अभ्यास करायची तेव्हा मला असं वाटायचं की खूप चांगलं आहे, मला त्यांच्या कविता पण आवडलेल्या आहेत. असे आहेत अर्थातच चांगल्या कविता. पण नंतर जेव्हा कळलं की ह्यांनी आपला राजसन्यास नावाचं नाटक लिहिलं, या नाटकात काय दाखवलंय की संभाजीराजांनी आपल्या आईचा बळी घेतला, म्हणजे स्वतःच्या आईला, सावत्र आईला मारलंय. त्याच्यानंतर दौलतरावाच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध कसे हे केले, कसं रखेल म्हणून ठेवलं होतं, असलं काय काय लिहिलंय या राजसन्यास नाटकात. बरं, RSSचे गोळवलकर गुरुजी बंच ऑफ थॉट्स नावाच्या पुस्तकामध्ये काय लिहितात हे सगळे पुरावे आहेत. मी काहीही विदाऊट पुरावे बोलत नाही. गोळवलकर काय म्हणतात, संभाजी जो दारू आणि स्त्रियांचा व्यसनी होता, त्याने आपली वाईट नजर खंडो बल्लाळच्या बहिणीवर टाकली होती, हे लिहितात. खरं पाहिलं ना तर व्यसनी कोण होतं याचे जर पुरावे काढले तर सावरकरांबद्दल इतकी धक्कादायक माहिती बाहेर येते. आणि खूप तुम्हाला माहिती असेल की लंडनला ते जेव्हा होते 1908 ला पहिल्यांदा त्यांना अटक झाली होती. त्यांच्यावर आरोप होता एका ब्रिटिश स्त्रीचा विनयभंग केल्याचा. पहिला त्यांच्यावर जे आहे ते काय म्हणूया खटला, तुरुंगवास जो भोगावा लागला. त्याच्यानंतर त्यांचा जर इतिहास पाहिला तर हे बघा, मी तुम्हाला सांगते, एकदम सुरुवातीचा त्यांचा जर काळ पाहिला तर तो खूप काय म्हणूया चांगला होता, ध्येयवेडा होता, काहीतरी प्रेरणा. जसं आपणही युवा कॉलेजला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला वाटत असते की देशासाठी काहीतरी करावं, तशीच भावना होती त्यांची. आणि त्याच भावनेतनं त्यांना वाटत होते की या देशासाठी सगळं नीट झालं पाहिजे. पण नंतर नंतर जर त्यांचं पाहिलं तर ब्रिटिशांना मदतच केलेली आहे, ब्रिटिशांच्या माफ्या मागितलेल्या आहे. मी तुमचा सेवक बनून राहील अशा शब्दामध्ये त्यांनी पत्र लिहिलेत ब्रिटिशांना. मदनलाल धिंगरा ज्याने ब्रिटिश ऑफिसरचा खून केला होता, त्याला प्रेरणा केली होती ह्यांनी, उकसवलं होतं तो ब्रिटिश अधिकारी खराब आहे, मारून टाकायला पाहिजे त्याला. मदनलाल धिंगरांनी त्याला संपवलं. आणि जेव्हा त्यांनी बयान दिलं सावरकरांनी मला असं असं सांगितलं म्हणून, तर तेव्हा त्यांनी हात वर केले. मी नव्हतं त्याच्यामध्ये. मदनलाल धिंगरांनी जाता जाता लिहून ठेवलेले की हा अत्यंत भित्रा माणूस आहे. त्याच्यानंतर जॅक्सनचा खून, त्याच्यामध्येही उकसवलं आणि ज्यांनी ते घडवून आणलं नंतर सांगितलं माझं काहीच नाहीये. कान्हेरे त्यांनी डायरी लिहून ठेवली, त्या डायरीमध्ये त्यांनी सांगितलं की हे कसे भित्र आहेत आणि मी फसलो त्यांच्या शब्दांना आणि आम्हाला यांनी भडकवलं. हे भडकवण्याचं काम आजही सुरू आहे. बहुजन वर्ग म्हणजे जो सवर्ण नाहीये, जो वरच्या सगळ्यात वरच्या जातीमध्ये येत नाही, ते सगळे बहुजन, या बहुजनांची माथी भडकवण्याचं काम चाललेलं आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम लढाई लावायची. आणि तुम्हाला माहिती असेल जेव्हा जेव्हा दंगे झाले, जेव्हा जेव्हा एखाद्या गावाने मुस्लिमांना बंदी केली, त्या गावातले सरपंच निलंबित झाले, ग्रामसेवकांची नोकरी गेलेली आहे. तुमच्यापर्यंत त्या बातम्या आल्या नसेल, पण इथे नुकसान बहुजनांचं होतं. त्याच्यामुळे यांच्या खेळीपासून दूर राहा. जेव्हा एखादा राज्यकर्ता आपलं काम करायला अपयशी होतो, जेव्हा तो देशाचा विकास करू शकत नाही, शिक्षणाचा विकास करू शकत नाही, तेव्हा तुमचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी असे हिंदू मुस्लिम भांडणं लावत बसतात. त्यातून बाहेर या. तुमच्या लेकरांना खरे हिरो दाखवा. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बोस यासारखे हिरो आहेत, गांधीजी आहेत, यांचं वाचा. खरोखर तुमच्या आतमध्ये प्रामाणिकपणा, तुमच्या लेकरांना काहीतरी ऊर्जा मिळेल. सावरकरांनी ऊर्जा मिळेल असे त्यांचे शब्द तर आहेत, पण माणूस म्हणून जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात शेवटी जो आहे तो आपला भ्रमनिरासच होतो. माझाही तो झाला. मलाही पहिले खूप वाटलं होतं, मलाही त्यांच्या कहाण्या ऐकून असं वाटायचं किती भारी माणूस आहे, काय 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 काय. पण नंतर जेव्हा हे सत्य बाहेर आलं, पुस्तकं वाचले त्यांची, तेव्हा कळतं की अरे बापरे, शिवाजी महाराजांसारख्या माणसाला हा काय काय बोलतोय. तर हे समजून घ्या. आणि आता हे खूप बाहेर आलेलं आहे, हे काही लपून राहिलेलं नाहीये. पण हे खूप लोकांपर्यंत पसरू नये असेही लोक प्रयत्न करतात. पण मी खरं बोलत राहणार आहे. थांबते. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.